हे डोसे आपण कोणत्याही चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकतो, अगदी लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो. माझ्याकडे हे सॉस आहे, आता ह्याच्याबरोबर देणार आहे खायला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. झालं काय, रात्री आपण सकाळी नाश्त्याला काय करायचं असतं ते जर ठरवलेलं असलं तर काय भिजत घालतो वगैरे, डोसे वगैरे करायचे असले काय तर. रात्री मी काहीच भिजत वगैरे घातलंच नाही, ठरवलंच नव्हतं काय करायचं ते. आता काय करायचं म्हटलं, आता घरात डाळी आहेत त्याच काढल्या. घरात तर डाळ्या असतातच आपल्या सगळ्या. ही बघा, ही सालाची मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली. ही मुगाची अगदी थोडीशी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी घेतली. थोडेसेच करायचेत नाश्त्याला डोसे, मला डोसे करते आता ह्या डाळींचेच. ही थोडीशी मसुराची डाळ घेतली, अगदी 1 चमचाभर. पोह्याचा 1 चमचा म्हणा. आणि तांदूळ न घेता ही कणी आहे माझ्याकडे, हे बासमती तांदळाचा तुकडा आहे कणी, ती घेते 1 अर्धी वाटी. हे सगळं भिजत घालते, कारण ह्या वस्तूंना भिजायला वेळ नाही लागणार. तांदूळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ भिजायला वेळ लागतो. ह्या निदान 1 अर्धा तास जरी पाण्यात घातल्या तरी भिजतील. ह्या धुवून भिजत घालते आणि त्याचे डोसे करते म्हटलं आता, कारण याला वेळ नाही लागत. थोडा वेळ भिजल्या तरी चालतात ह्या डाळी. तांदळाच्या कणीऐवजी रवा घेतला असता तरी चालला असतं, पण माझ्याकडे आहे ही कणी बासमती तांदळाची. म्हटलं आता तिचा काय उपयोग होणार म्हणून मग ती घालते भिजत. 1 अर्धा तास तरी भिजू द्यावं लागेल, तेव्हा मग ह्या वाटल्या जातील. हे सगळं पाणी काढून भिजत घालते परत. भिजू देते तोपर्यंत थोडासा लसूण वगैरे सोलते ह्यात घालायला. हे बघा, भिजल्या डाळी. थोडा वेळ म्हणता 1 तास होऊन गेला. माझं बाकीचं करीपर्यंत चांगल्या भिजले बघा डाळी. आता ह्या मी मिक्सरमध्ये काढून घेते. चांगल्या भिजले. सगळ्या एकदाच घेते काढून मोठ्या भांड्यामध्येच. ह्यातच मी बघा 4-5 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, मीठ घालते. बारीक करून घेते मिक्सरमध्ये. जिरं घालते ह्यात, कोथिंबीर घालते. तवा ठेवलाय तापायला. मी आता डोसे घालून घेते याचे. पाणी लागलं तर घालता येईल, आधी बघते, लागलं तर थोडंसं घालेन. हळद घालते. छान निघालं ना.
करून घेते सगळे. हे बघा, हे आपले सगळे डोसे करून झाले मिक्स डाळींचे. कोणती पूर्वतयारी न करता असे पटकन एक अर्धा तास जरी डाळी भिजत घातल्या तरी करू शकतो आपण. हे बघा, कसे वाटले कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.